नमस्ते मंडळी, आज मी बनवणार आहे सुकवलेल्या हरभऱ्याची भाजी। हरभरा सुकवून घेतलेला आहे 4-5 दिवस आणि तो असा हाताने बारीक करून घ्यायचा आधी। खूप छान अशी गरगटी भाजी होते, याची गरगटा भाजी बनवायची। चला तर मग लगेच साहित्य पाहून घेऊया। हरभऱ्याच्या भाजीला 2 चमचे बेसन पीठ लावून घ्यायचं। 2 चमचे बेसन पीठ सगळीकडे असं खालीच लावून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गुटळ्या होत नाहीत। हाफ वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजलेले शेंगदाणे। 8 लसणाच्या पाकळ्या, 5 हिरव्या मिरच्या मिक्सर मध्ये बारीक करून आणि मिरची लसूण बारीक करून घेतलं मिक्सर मधून। गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। तर आता त्यात 2 पळी तेल टाकूया। चमचाभर जिरे टाकू, चमचाभर मोहरी टाकू। मी हाताच्या अंदाजाने टाकले आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं, ठेचलेला लसूण, थोडीशी हळद, लाल मिरची पावडर। आपल्याला आवडेल असं पाणी टाकायचे, घट्ट पातळ, तुम्हाला जसे पातळ आवडत असेल तर पाणी भरपूर टाका। पुरते मीठ टाकू, शेंगदाणे, मिरची, लसूण त्याला छान उकळी येऊन देऊ। नंतर ती भाजीत बेसन मिक्स केलेली ते टाकून घ्यायचं। बघा कशी आपली छान उकळी फुटलेली आहे। आता गॅस बारीक करून ती भाजी टाकून घ्यायची। आता 10 मिनिट छान बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजून द्या। नाही झाकण ठेवलं तरी चालेल, पण 10 मिनिट छान शिजू द्यायचे। खूप छान भाजी होती, गरगटा भाजी ही। पहा, एक सुद्धा गाठ झाली नाहीये, असं हलवत राहायचं चांगलं। भाजीला थोडासा आंबटपणा येण्यासाठी मी लोणच्याचा खार टाकत आहे। खूप छान लागते अशा पद्धतीने केली तर। एकदा करून नक्कीच पहा तुम्ही पण कशी लागते ते। नंतर मिक्स करून घेऊ। मी 10 मिनिट छान भाजी शिजवून घेतलेली आहे। पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे भाजी आपली। सुकलेल्या हरभऱ्याची गरगटा भाजी। भाजीला खाण्याची खरी मज्जा ज्वारीच्या भाकरी सोबतच आहे। भाकरी सोबत खावा तुम्ही, खूपच मज्जा येते ही भाजी खायला। आणि मंडळी, तुम्हाला माझ्या या रेसिपी आवडत असतील तर अनुराधा वेज रेसिपीला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।